सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत असाल? मी पण मजेत आहे. आता आम्ही इथे ह्या हॉटेलला थांबलेलो. हे इथे असे दिसेल तुम्हाला, कान्हा इंटरनॅशनल हॉटेलला आम्ही थांबलेलो. एवढा काय मला खास रिव्ह्यू नाही त्याच्याबद्दल, पण त्या माणसाला आम्ही सांगितलं की या चुका आहेत तुमच्या. म्हणाला रात्री सांगितलं असतं तर आम्ही बदलून दिली असती. म्हटलं रे, आम्हाला सकाळी काही गोष्टी कळल्या, पण कसं काय सांगणार तुला रात्री. तेव्हा त्या माणसाने सॉरी म्हटलं, त्यामुळे थोडासा मला बरं वाटलं. कधी आलात रतलाम साईडच्या बाजूला तर जिओचा पंप लागतो. जिओच्या पंपाच्या 1-1.5 किलोमीटरच्या पुढे उजव्या साईडला हे हॉटेल आहे. वळून यावं लागतं. तिकडनं वरनं तुम्ही रतलाम मार्गे उज्जैनच्या दिशेने जात असाल तर हे डाव्या साईडला आहे. तुम्ही राहू शकता, पण सगळं चेक करा आणि मग राहा. चला, आता आम्ही पुढच्या प्रवासाला उत्तराखंडच्या निघतोय. गणपती बाप्पा जय श्रीराम. हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आहे. हे बघा, इथे 120चा स्पीड आहे बारक्या गाड्यांना, मोठ्या गाड्यांना 100चा स्पीड आहे. धुकं बघा काय आहे बाहेर, काहीही दिसत नाहीये, काहीही. आणि आता ह्याच्यातनं आम्ही आता वाजलेत किती बघा, 7 वाजलेत. पूर्ण धुकं आहे, काही दिसत नाही आजूबाजूला. आणि ह्याच्यातनं आम्ही आता गाडी चालवणार आहे. बघू, अनुभव घेऊया. चला निघूया पुढे. धुकं उतरलं की मी परत तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो. धुकं उतरतंय, बघूया आता. निघूया. हे बघा काय धुकं आहे एक्सप्रेस वेवर. गाडी 120चा स्पीड आहे, मला 60-70 ने पळवावी लागते. काही दिसतच नाही पुढचं. 10 मीटरवर फक्त दिसतंय. 50-100 मीटरचं सोडूनच द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 120चा स्पीड आहे. बोंबाबोंब माहिती काय तुम्ही 120 ने पळवणार असं धुकं असेल तर. इथे 2-3 किलोमीटरवर आता तरी रेस्ट एरिया आम्हाला दिसले. आता काय आम्ही थांबणार नाही, कारण आता आम्हाला भूक नाही. एवढ्या सकाळी नाश्ता करायची आपली काही साऊस नाही आणि सवय नाही. मग आता याच्यातनं आम्ही 651 किलोमीटर मागे आमचा बोर्ड होता दिल्लीचा. उदयपूर कोटा सुद्धा याच रोडला येतं. पण आता कसं पळवायचं ह्या रस्त्याला, रिस्क घ्यायची नाही. हे आपलं पहिल्यापासून आहे. भले 2 मिनिटं उशीर होऊ देत, 2 तास उशीर होऊ देत, रिस्क न घेता गाडी चालवायची. आता वाजलेत जवळजवळ 7 वाजून 7 मिनिटं, पण अजिबात काहीही दिसत नाही. बघा 120चे स्पीड आहेत कारना. ओव्हरटेकिंग लेन राईट साईडला आहे. पण तुम्ही काय हे करणार, कसं तुम्ही हे करणार, स्पीड वाढवणार आणि लावणार. हे असं धुकं असेल तर. मध्ये असं काय बिल्डिंग्स आल्या तर हे थांबतं धुकं, पण मोकळा भाग मिळाला की धुकं जोरात. आता हा 3rd लेन मधनं चालवायचा, ह्यानी हा 2nd लेन मधनं चालवतोय. काय बोलायचं आता लोकांना. मग ऍक्सिडेंट होतील नाही तर काय होतील. एक्सप्रेस वेला काही दिसत नाही बघा, असा प्रकार आहे. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह लिहिलंय. वाहन चालक नियमों का पालन करे. ठीक आहे, आम्ही नियमाचं पालन करतोय. आजूबाजूच्यांनी करावं आणि बाकीच्यांनी पण करावं. बघू पुढे आता कुठे थांबतो, काय मिळतं जेवण नाश्त्याला. कारण इथे ह्याचं काय कसं आहे आम्हाला पण काय माहिती नाही. नाश्ता पाणी काय मिळेल काय नाही. गाड्या दिसत नाही तेवढ्या, ट्रॅफिक नाहीये या रोडला, सगळं मोकळं आहे. पण हे आता कसं पळवायची गाडी. आता ही राईटला फ्लायओव्हर आहे म्हणते, दिसायला तर पाहिजे फ्लायओव्हर. लाईट मोठा गेला की काहीच दिसत नाही. गाडी हळू केली तर भीती, मागणं कोण येतोय काय करतोय. लावून ठेवूया आपलं. लोक सांगतात हे असं लावायचं नसतं, पण आम्हाला लावणं गरजेचं आहे, कारण आमची गाडी कळली पाहिजे समोरच्याला.
ते काय तो फ्लायओव्हर. Continue for 154 kilometers. आता 153 किलोमीटर याच रोडला आम्हाला चालायचं आहे. आता जरा धुकं कमी झालं. आता इथे काहीतरी एरिया आहे वाटतं, गाव बिव असेल खाली, पण इथे धुकं कमी झाले. पुढे बघा कसं दिसतंय, काहीच दिसेन असं झाले. 120च्या स्पीडला मी 80चा स्पीड लावतोय. काय अर्थ आहे या गोष्टीला? हे त्याच्यात कोणाची आता चूक नाही, वातावरणच असं डेंजर आहे. हे बघा बंद झालं दिसायचं काय आता. तर लेन बघायची आणि गाडी चालवायची, एवढंच आहे आपल्या हातात. चला भेटूया पुढे. जय श्री सूर्यदेव. बघा किती सुंदर सूर्य उदय दिसतोय आपल्याला. हा दिल्ली एक्सप्रेसवे वरचा सूर्य उदय आहे. जय श्री सूर्यदेव. सूर्यदेव इथे एवढा उगवलाय तरी पण इथे धुकं बघा केवढं आहे. त्याच्या खाली धुकं आहे, त्याच्या आजूबाजूला धुकं आहे. हा एक्सप्रेसवे गार वारं आहे बघा, गार वारं. आतापर्यंत आम्हाला एकही फोर व्हीलर दिसली नव्हती. मागणे एक फोर व्हीलर येते सरसरत. कोण आहे काय माहिती नाही आम्हाला, काय संबंध नाही, पण दिसतीये. कमीत कमी हे बघा, मी आता 100चा स्पीड लावलाय. काटा 100 वर आहे बघा मला. 120चा स्पीड लावायची हिंमत होत नाही धुकं बघू नये तरी चाललाय. 120ला गेली गाडी माझी. बघितलात? असं आहे. हे बघा आता वाजलेत 7:40, म्हणजे जवळजवळ 8 वाजायला आले तरी एवढं धुकं आहे, भयंकर धुकं आहे. इथे ट्रकची पण रेलचेल भरपूर आहे. फोर व्हीलर आता सकाळच्या काही दिसत नाही आहेत, पण ठीक आहे, बघूया आपण. आणि आम्हाला आता 108 किलोमीटर ह्या रोडवर चालायचं आहे. NE4 नॅशनल एक्सप्रेसवे NE4. हा बघा पुढे ट्रक आहे. आम्हाला इथे हे करावं लागतं. आता मी क्रूज काढून टाकला. हे असे ट्रक लेन मधनं चालतात. चुकीच्या लेन मधनं चालवतोय हा, कारण फर्स्ट लेन आहे एक्सप्रेसवेची, ती फक्त साईड मारण्यासाठी आहे, साईड घेण्यासाठी. आणि मधली लेन आहे ती फोर व्हीलर वाल्यांसाठी 120च्या स्पीडनी चालवायची. त्यांचा आहे 100चा स्पीड मोठ्या गाड्यांचा. त्यांनी तिकडनं 3ऱ्या 4थ्या लेन मधनं चालवायची आहे, 3ऱ्या आणि 4थ्या लेन मधनं. पण ते चालवत आहेत 2ऱ्या लेन मधनं. काय बोलायचं, कसं काय, म्हणजे काय गणित आहे हे? काय म्हणजे नियम पाळायचे नाही पाळायचे, काय हिंदी लिहिलेलं कळत नाही, काय समजतच नसल्यासारखं आपलं चालवायची गाडी. हाय रस्ता मोकळा म्हणून, उपयोगाचं नाही. ठीक आहे, आता जे काय असेल ते गडकरी साहेबांनी जरा कडक केलं पाहिजे काहीतरी, असं आमचं मत आहे. रस्ते मस्त गेलेत गडकरी साहेब इकडचे, नो प्रॉब्लेम. महाराष्ट्रावर पण जरा लक्ष द्या. चला भेटू पुढे. इकडे धुकं आहे, इकडे सूर्य तळपतोय. आता बघूया धुकं कुठपर्यंत आम्हाला पकडतंय आणि सूर्य धुकं कधीपर्यंत हटवतोय, बघूया पुढे. चला. जय सूर्यदेवता. बाबा हे धुकं आता कमी व्हायला लागलंय. हा दिल्ली एक्सप्रेसवे आहे NE4. आता 99 किलोमीटर आम्हाला ह्याच्यावर चालायचं आहे. आमचा आता ATA दिलाय तो, ते उत्तराखंडचा आहे, तो 13 तास 16 मिनिटाचा आहे. 338 किलोमीटर, 9.7, म्हणजे रात्री 9ला आम्ही पोहोचणार. बघू कसं होतंय काय होतंय. तरी आता इथनं निघूया आणि पुढे थांबूया कुठेतरी आता नाश्त्याला. भूक लागायला लागली आहे, 8 वाजायला आलेत. आता आम्ही इथे रेस्ट एरियाला थांबलो आहोत. हे बघा, नूडल स्टेशन, झिलमिल ढाबा, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी आणि द फूड स्ट्रीट. हा समोर दिसतोय हा एक्सप्रेसवे आहे NE4 नॅशनल हायवे, नॅशनल एक्सप्रेसवे NE4 म्हणतात त्याला. चला बघूया. इथे करोलिना रेस्टॉरंट आहे, पण अजून त्यांचं झाडपूस चालू आहे. चला, मॅडम म्हणतात तिकडे जाऊया.
करोलिना कॉफी बिफी घेऊया मस्त पैकी. हे करोलिना रेस्टॉरंट, ब्रेवरेज, चाय, कॉफी, इंडियन कसिन काहीतरी आहे. मला इंग्लिशवर नाही वाचता येत. ठीक आहे. 30 रुपये चहा आणि 60 रुपये कॉफी. बघूया काय नाश्ता मिळतो इथे. करोलिना रेस्टॉरंट मध्ये आमचा नाश्ता झालेला आहे. मस्त पोहे मिळाले आणि एक ब्रेड सँडविच घेतला आणि 2 कॉफी. कॉफी न सांगता साखर मस्त कमी होती, त्यामुळे मस्त वाटलं. गरम गरम कॉफी, थंडी चांगली आहे, त्यामुळे मला स्वेटर घालावं लागलं. हे जॅकेट मी हे बघा. आता सूर्य मस्त दिसतोय मागे माझ्या. ते हे आहे आणि ही आमची जिमनी आणि जिमनी बरोबर आमची मॅडम आणि आमची जिमनी मळली आहे बघा. जवळजवळ 1070 ते काहीतरी असं रनिंग झालंय या गाडीचं. आता मला दाखवतो. सकाळपासून 126 किलोमीटर आलोय. कालपासून 181.3 रनिंग झालं आमचं परवापासून. आता आमचं असतं टोटल रनिंग झालंय बघा 25,882. चला आता निघूया पुढे. हा बघा NE4 वर आम्ही चाललोय. आमचा स्पीड आता आहे 110 साधारण. रस्ता मस्त आहे, लोण्यासारखा आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्या अशा मध्ये कोणतरी येतात. थंडी वाजलेली. आजोबा इथे हे आता आहे ते स्पीड चेकच आहे. तुमचा किती स्पीड आहे दिसलं तर दिसेल, नाहीतर काय नाही. नाहीतर थंडावलेलं आहे. गार पडले. गार पडले. कॅमेरे लावलेले तिथे स्पीडला. त्या 120च्या वर तुमचा स्पीड दिसला की तुम्हाला मस्त पैकी प्रेमपत्र येतं. 2000 5000 काय असेल ते. गव्हाची शेती आहे बघा इकडे. दोन्ही साईडला हिरवं गार आहे. दोन्ही साईडला गव्हाची शेती आहे. या साईडला एवढं दिसणार नाही कारण मध्ये मध्ये हे आहे. पण हे बघा असं हिरवी चादर घातल्यासारखं वाटतं समोर आपल्या बाजूच्या ह्याच्यावर रस्त्याच्या. त्याच्या मध्ये मध्ये आंब्याची झाडं आणि कसली कसली झाडं आहेत. आता हे ती लांबून काय कळत नाही कसली आहेत ती, पण कसली तरी बाग आहे छोटीशी. मस्त चालली आहे गाडी. अजून धुका आहे बघा, बारीकसं फोग आहे. दिल्ली अजून दूर आहे. दिल्लीचा फोग वेगळा असतो म्हणतात. स्मोक असतो तिथे, फोग नसतो. कारण तिथे काहीतरी म्हणे पोल्युशन जास्ती आहे, गाड्या भरपूर चालतात, त्यामुळे पोल्युशन असतं म्हणतात. आणि इथला एक मस्त व्ह्यू आहे बघा. बघा समोर तिकडे सगळं क्लोज करा मॅडम. बघा किती हिरवीगार चादर घातल्यासारखं दिसतंय. आणि एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे 4 लेन आहे हायवे, हा एक्सप्रेसवे आहे. पण एक गंमत सांगतो तुम्हाला की मी बघितलं आता सकाळपासून बघतोय, पण ट्रकवाले वगैरे इथे चालवतात गाडी, पण कोणीही नियमात गाडी चालवत नाहीये. आता मी सेकंड लेनला आहे. या हायवेचा नियम आहे सेकंड लेनला तुम्ही गाडी चालवायची आहे 4 व्हीलर. आणि ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गाडीला पास करायचं, एखाद्या गाडीची साईड मारायची तर फर्स्ट लेनला जायचं आहे. आणि ज्याचा 120-110 स्पीड या कारना आणि 4 व्हीलरना दिलाय त्यांनी सेकंड लेनला गाडी चालवायची.
ज्यांना 100चा आहे म्हणजे ट्रकवाले किंवा काय, तर त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या ह्याच्यावर 100 वाल्यांनी चालवायचं आहे. त्याच्यानंतर पलीकडे ट्रेलर जे मोठमोठे आहेत त्यांनी चौथ्या लेनला गाडी चालवायची आणि फर्स्ट लेन ही फक्त आणि फक्त साईड मारण्यासाठी किंवा तुम्ही पासिंग करण्यासाठी वापरायची आहे. पण असं घडताना इथे अजिबात दिसत नाही. आणि मग मात्र लोक ज्यावेळी ऍक्सिडेंट होतात त्यावेळी त्याचा बाऊ करतात की सरकारने कसला रोड बनवलाय, मग हा मौत का कुवा आहे किंवा हे मरणाचा रस्ता आहे, असं काय काय बडबडतात. पण ते चुकीचं आहे. जर तुम्ही नियम पाळलात तर तुम्हाला कसलाही त्रास या रस्त्याला होणार नाही. नियम पाळा, तुमचा ऍक्सिडेंट कधी होणार नाही. पण बरेचसे बघितलं कुठल्याही लेन मधनं गाड्या चालवत असतात, कुठली गाडी कुठल्या लेन मध्ये चालवायची ह्याचा कशाचं कोणाला काही भान नाही. त्यामुळे इथे ऍक्सिडेंट जर झाले तर त्याला कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. मी असं म्हणत नाही कोणाला दोष द्यायचा, पण जे दोष देतात लोक किंवा जी वावडी किंवा बातमी उठवतात की इथे असं घडतं, तर ते पूर्ण मला असं वाटतंय की चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. जर तुम्ही इथले नियम पाळून जर गाडी चालवत असाल तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. या रस्त्याचा अतिशय उत्तम रस्ते बनवलेले आहेत. इतके छान रस्ते, जसा आपला समृद्धी मार्ग आहे त्याला सुद्धा हाच नियम आहे, पण त्याच्यावर सुद्धा नियम आणि गाड्या चालताना मला दिसलेल्या नाहीत. मी जवळजवळ 4 वेळा त्या रस्त्याला गेलेला आहे. मागच्या वर्षी मी जी सिरीज बनवली आहे प्रयागराजची, त्या प्रयागराजला जाताना 560 किलोमीटर नागपूर पर्यंत मी त्या रस्त्याला होतो, पण तिथे सुद्धा कोणी नियम पाळत नव्हते. तेव्हा नियम पाळा, ऍक्सिडेंट होणार नाही, व्यवस्थित तुमची गाडी चालेल, तुम्हाला त्रास होणार नाही आणि कोणालाच त्रास होणार नाही आणि घरच्यांना तर अजिबात होणार नाही. चला भेटूया पुढे.